तर आता जे डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड फोर्थ हे सेमिस्टर ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, त्यानंतर MSBT नुसार सर्व डिप्लोमा होल्डर्स म्हणजे जे काही डिप्लोमा इंजिनिअरिंग करत असतील त्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग किंवा त्याला आपण इंटर्नशिप म्हणतो, ही गोष्ट कंपल्सरी केलेली आहे आणि त्याचं ड्युरेशन आहे 6 वीक्स. तर हे ब्रांच कुठलीही असो, सर्व डिप्लोमा इंजिनिअरिंगचे जे स्टुडंट्स आहेत जे आता जस्ट सेकंड इयर त्यांनी अकॅडमिक कंप्लीट केलंय आणि जे थर्ड इयरला जाणार आहे, तर समरमध्ये म्हणजेच डिप्लोमा सेकंड इयर कंप्लीट आणि थर्ड इयर स्टार्ट व्हायच्या आधी तर जे स्टुडंट्स आहेत त्यांना ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप कंपल्सरी असते. तर ह्या ट्रेनिंगमध्ये एक्झॅक्टली काय गाईडलाईन्स असतात, त्याच्यात सगळ्यात आधी जे आपण म्हणतो प्री वर्क काय होतं, तर MSBTचं सर्क्युलर आलेलं होतं. त्या सर्क्युलरनुसार तुम्हाला इंडस्ट्री चॉईस करायची होती, तुमचा स्टुडंट्सचा ग्रुप चॉईस करायचा होता, प्रायोरिटीवर तुमचे मेंटॉर चॉईसनी द्यायचे होते. आता हे वर्क आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे की स्टुडंट्सनी इंडस्ट्री चॉईस केली आहे किंवा स्टाफ मेंबरनी त्यांना इंडस्ट्री दिली आहे. इंडस्ट्रीकडून पण आपण येस केलेलं आहे की ते आता ट्रेनिंगसाठी रेडी आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फॉर्मॅट्स पण भरून घेतलेले आहेत. तर ते फॉर्मॅट्स पण आपण एकदा बघून घेऊ, म्हणजे ज्यांचे फॉर्मॅट एखाद्या वेळेस जर राहिले असेल तर त्यांनी पण आता कंप्लीट करून घ्या आणि ज्यांचे फॉर्मॅट कंप्लीट झालेले आहेत त्यांनी बाकीचा रिपोर्ट कंटेंट्स काय असतो ते क्लिअर करून घ्या. तर ह्या MSBTच्याच गाईडलाईन्स आहेत. पार्ट बी मध्ये जसं तुमचं पार्ट ए मध्ये बाकीच्या गोष्टी असतील, पण आपण फक्त पार्ट बी फोकस करतोय इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी, कारण जे मायक्रो प्रोजेक्ट्स वगैरे जे आहेत त्याचे रिपोर्ट्स किंवा त्याच्या गाईडलाईन्स या पार्ट ए मध्ये होत्या. इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा जो कोड आहे 22057, याच्यामध्ये आपल्याला आता सगळ्यात पहिले सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन. तर याच्यामध्ये सिंपल तुम्ही स्वतःची इन्फॉर्मेशन भरायची, जसं इथे मिस्टर और मिस, तुमचं स्वतःचं नाव, एनरोलमेंट नंबर, इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि कोड ऑलरेडी दिलेला आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग कशामध्ये कंप्लीट केली आहे तुम्ही ते तिथे लिहायचं आहे. कोणत्या ड्युरेशन मध्ये कंप्लीट केली आहे ते 6 वीकचं ड्युरेशन डेट टू डेट लिहायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग तुमचा डिप्लोमाचा जो काही प्रोग्राम आहे, म्हणजे जसं केमिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तो कंप्लीट करायचा आहे. आणि कुठल्या कॉलेजमधून करताय ते फ्रॉम म्हणजे ते कॉलेजचं नाव आणि त्या कॉलेजचा कोड, जसं आता के वाघ पॉलिटेक्निक नाशिक 0078, आणि तुमचा जो काही ड्युरेशन असेल ते ड्युरेशन तुम्हाला कंप्लीट घ्यायचं. मग या सर्टिफिकेटवर हेड ऑफ डिपार्टमेंटची साईन असणार आहे, नंतर इन्स्टिट्यूटच्या हेडची म्हणजे प्रिन्सिपलची साईन असेल, स्टॅम्प असेल. तर हे ट्रेनिंग जेव्हा कंप्लीट होईल तुमचं त्या मुवमेंटला तुम्हाला हे सर्टिफिकेट कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता ह्या ज्या ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये सिंपल रॅशनल त्यांनी जे सांगितलेलं आहे की तुमच्या वेगवेगळ्या स्किल डेव्हलप झाल्या पाहिजे. म्हणजे ट्रेनिंग कशासाठी आहे, तर ट्रेनिंग थ्रू तुमचे जे काही सॉफ्ट स्किल असतील, कम्युनिकेशन, की तुम्ही समजा तुमच्या मॅनेजर सोबत कसं बोलायचंय, बॉस सोबत कसं बोलायचंय, जो ट्रेनिंग देणार आहे तुम्हाला ट्रेनर त्याच्यासोबत कसं बोलायचंय, बाकीच्या वर्कर सोबत कसं बोलायचंय, किंवा त्यांनी तुम्हाला काही टास्क दिली त्याच्यानुसार प्रेझेंटेशन कसं द्यायचंय, तर या सगळ्या सॉफ्ट स्किल डेव्हलप झाल्या पाहिजे. काही लाईफ स्किल असतात, जसं टाइम मॅनेज कसं करायचंय, त्यांनी तुम्हाला ज्या पर्टिक्युलर टाइम मध्ये बोलवलेलं आहे, किंवा एखादी मशीन ऑपरेट करायची, एखाद्या सेक्शन मध्ये जायचंय, तर प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे सेफ्टी मेजर ज्याला आपण म्हणतो, किंवा SOP ज्याला असतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा सेफ ऑपरेटिंग प्रोसिजर, ह्या काय फॉलो केल्या गेल्या पाहिजे, त्या सुद्धा स्किल आहेत. मग त्या स्किल तुम्हाला इथे शिकायच्या आहेत. एखाद्याला जर डिप्लोमा नंतर किंवा डिग्री नंतर जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आंतरप्रेनर सुद्धा तो बनू शकतो. त्याच्या पण काही स्किल्स इथे तुम्हाला ट्रेनिंग थ्रू शिकता येतील. आणि मग तुम्ही 14 जण मिळून, 8 जण मिळून, 10 मिळून, जे काही तुमचं टीम वर्क असेल त्या टीम वर्क मधून तुम्हाला आउटपुट कसं करता येईल, म्हणजे जे काही आपलं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेला असेल इंडस्ट्रीनं, त्याच्यामध्ये तुमचं टीम बिल्डिंग, टीमच्या जे काही स्किल्स आहेत त्या सुद्धा तुमच्या तिथे डेव्हलप होऊ शकतात. नंतर ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली मशीन ऑपरेट करताय, एखादा टूल ऑपरेट करताय, एखादी मेजर मशिनरी सुद्धा ऑपरेट करायला सांगू शकतात, तर अशामध्ये तुम्हाला हँड्स ऑन स्किल ज्या असतात त्या सुद्धा तुमच्या डेव्हलप होऊ शकतात. काही केसेसमध्ये स्पेशली मुलींना क्वालिटी ओरिएंटेड टेस्टिंग सांगू शकतात, किंवा डिझाईन ओरिएंटेड, किंवा डॉक्युमेंटेशन, किंवा एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करायची आहे त्या गोष्टी सांगू शकतात. त्याच्यात सुद्धा त्यांचे हँड्स ऑन स्किल्स इथे डेव्हलप होऊ शकतात. आणि इंडस्ट्री स्पेसिफिक टूल्स म्हणजे जे काही व्हॅल्यू इंजिनिअरिंग असतील, किंवा ISO असेल, स्टँडर्डायझेशन असेल,
सर्टिफिकेशन असेल, एखादं ऑडिट असेल, ह्या सुद्धा काही स्पेसिफिक इंडस्ट्रीच्या ज्या काही आहेत त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे स्किल मध्ये डेव्हलपमेंट होऊ शकतं. तर ह्या सगळ्या कॉम्पिटन्सी आणि जे काही रॅशनल आहे हे इंडस्ट्रियल ट्रेनिंगचं मेन टार्गेट आहे. याच्यामधून आउटकम काय एक्सपेक्टेड आहे? याच्यामधला आउटकम एक्सपेक्टेड आहे की तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे, व्हर्बल कम्युनिकेशन असो किंवा रिटर्न मध्ये असेल. की समजा तुम्ही त्यांना रिपोर्ट सबमिट करताय किंवा तुम्ही त्यांना मेल करताय किंवा मेसेज करताय, त्यांनी पण तुम्हाला काहीतरी मेसेज केलाय किंवा काहीतरी विचारलंय, त्याच्यामध्ये रिटर्न कम्युनिकेशन पण तुमचं परफेक्ट असलं पाहिजे आणि त्याच स्किल तुमच्या इथे डेव्हलप होणार आहे. किंवा ओरली सुद्धा तुम्ही ज्या काही गोष्टी कम्युनिकेट करणार आहे त्या स्किल याच्यामध्ये एक्सपेक्टेड आउटकम मध्ये येतील. मग जे काही रिपोर्ट्स वर्कआउट करणारे तुम्ही त्याचं प्रिपरेशन, त्याचं प्रेझेंटेशन किंवा तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं की 6 वीक मध्ये आपल्याला कंप्लीट करायचे, मग रिपोर्ट्स कोणकोणते बनवायचे, हे टाइम मॅनेजमेंटच्या अंडर येईल. आणि मग तुमचं जे काही टीम स्पिरिट असेल, टीम वर्क असेल, टीम नुसार आपल्याला बऱ्याच गोष्टी अचीव करता येतात, हे सुद्धा तुम्हाला या ट्रेनिंग थ्रू कळू शकतं. हे सुद्धा वेगवेगळे आउटकम्स आहेत. आणि मग क्वालिटी ओरिएंटेड आउटकम्स आणि वर्क इम्प्लिमेंटेशन आउटकम्स, हे सगळे वेगवेगळे कोर्स आउटकम्स आहेत या ट्रेनिंगचे. आता या ट्रेनिंगला वेटेज जे आहे ते आहे 150 मार्क्स. त्याच्यामधलं प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 75 मार्क्स आहेत आणि एंड सेमिस्टर एक्झामसाठी 75 मार्क्स आहेत. तर त्याच्यामध्ये मग स्प्लिटअप कसं असणार आहे, तर ते स्प्लिटअप पण मी तुम्हाला सांगतो. तर टोटल वेटेज हे ट्रेनिंगसाठी 150 आहे, हे सध्या लक्षात ठेवा. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की 6 वीक ड्युरेशन आहे आणि 4th आणि 5th सेमिस्टर मध्ये कंप्लीट झालं पाहिजे तुमचं. तुमचा जो काही ट्रेनिंग एरिया तुम्ही आता चॉईस केलेला आहे, तर तो लार्ज स्केल इंडस्ट्री असू शकतं, मीडियम स्केल इंडस्ट्री असू शकतं, स्मॉल स्केल इंडस्ट्री असू शकतं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असू शकतं, एखादं एंटरप्रेन्योर किंवा स्मॉल बिझनेस टाईप मध्ये असू शकतं, स्टार्टअप असू शकतं, LLP असू शकतं, गव्हर्नमेंट नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पण असू शकतं. पण हे सगळं क्लासिफिकेशन आधी तुम्हाला माहिती पाहिजे की जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल की तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, कोणत्या टाईपमध्ये काम करताय, तर तुम्हाला ती स्मॉल स्केल आहे का मीडियम स्केल आहे का लार्ज स्केल आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे का गव्हर्नमेंट फंडेड ऑर्गनायझेशन आहे का पब्लिक लिमिटेड आहे का स्मॉल ऑर्गनायझेशन आहे, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी तुम्हाला आता ट्रेनिंग करताना पाहिजे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेससाठी वेगवेगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये समजा आपण स्पेसिफिकली इन्स्टिट्यूटचा जो रोल आहे तो आता ऑलरेडी आपला कम्प्लीट झालाय की तुम्हाला इंडस्ट्रीला ज्या सांगायचं होतं की आम्हाला इथे ट्रेनिंग करायची, त्याच्यासाठी प्रिन्सिपलच्या साईनने आपण कॉलेजच्या लेटर हेडवर आधी HR मॅनेजर किंवा ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट पर्सन असेल त्याच्याशी आपल्याला कम्युनिकेट करायचं होतं की आम्ही एवढे स्टुडंट्स, हे नाव आहेत, हे एनरोलमेंट आहेत, याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंगला परमिशन द्या. त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून आपण घेतलंय की आपल्याला परमिशन मिळालेली आहे, ते याचे सुद्धा वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे काही गार्डियन असतील किंवा पॅरेंट्स असतील त्यांना सुद्धा याची क्लिअर कट आयडिया पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली किती ड्युरेशनसाठी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आणि कोणत्या मुलांसोबत तुम्ही जॉईन झालेले आहेत किंवा जॉईन होणार आहेत. तर याच्यासाठी सुद्धा फॉर्मॅट आहे. तर हे फॉर्मॅट 1, 2 आणि 3 हे आपण आता ऑलरेडी कंप्लीट केले, तरी पण आपण नंतर खाली डिटेलमध्ये फॉर्मॅट एकदा बघून घेऊ. तर आपलं मेन आता काय काम आहे, तर आता तुमचं जे काही ट्रेनिंग चालू आहे, तर ह्या ट्रेनिंगला समजा ज्या स्टाफ मेंबरनी, फॅकल्टीनी तुम्हाला मदत केलेली आहे, तुम्हाला गाईड केलेलं आहे, किंवा याच्या पुढे समजा तुम्हाला काही अडचणी असेल तर तो एखादा फॅकल्टी किंवा मेंटॉर, ज्याला आपण म्हणतो ट्रेनिंग नुसार मेंटॉर, तर त्यांना तुम्ही कम्युनिकेट करू शकता की आम्ही आता सध्या असं असं केलेलं आहे, आता कोणकोणत्या फॉर्मॅट्स मध्ये एक्झॅक्टली काय करायचं. मी आता जनरल तर सांगणार आहेच आहे, पण इन केस तुम्हाला ट्रेनिंग घेताना काही अडचण आली किंवा इंडस्ट्रीची काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही फॅकल्टीशी डायरेक्ट बोलू शकता. आणि नंतर मग हे तुम्हाला ट्रेनिंग रिपोर्ट जो आहे तो सबमिट करायचा आहे. त्याच्यामध्ये जे आपली सजेशन्स दिलेले होते MSBTनं की तुम्ही अल्युमिनीचा सपोर्ट घेऊ शकता, लोकल इंडस्ट्रीजचा सपोर्ट घेऊ शकता, ऑनलाईन फॅसिलिटीचा सपोर्ट घेऊ शकता, फॅकल्टीज जे असतील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ओरिएंटेड त्यांचा सपोर्ट घेऊ शकता. या सगळ्या सपोर्ट थ्रू तुम्हाला ट्रेनिंग कंप्लीट करायची. मग आता इंडस्ट्रीकडून एक्सपेक्टेशन्स काय, तर ऑलरेडी आपण ज्या काही स्किल डिसाईड केल्या आहेत किंवा स्किल डिस्कस केल्या, सॉफ्ट स्किल, लाईफ स्किल, हँड्स ऑन आणि इंडस्ट्री स्पेसिफिक टूल्स, तर याच्या ओरिएंटेड ज्या काही स्किल्स आहेत त्या इंडस्ट्रीने त्या स्टुडंट्सला देणं अपेक्षित आहे. समजा एखाद्या इंडस्ट्रीला क्लिअरिटीज नसेल की नेमकं ह्या ट्रेनिंगमध्ये यांना काय एक्सपेक्टेड आहे, तर आता ही स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही त्यांना हे डॉक्युमेंट दाखवू शकता आणि त्यांना हे सांगू शकता की आम्हाला ह्या स्किल डेव्हलप करायच्या आहे
MSBTचं हे टार्गेट आहे, कॉलेजचं हे टार्गेट आहे, याच्यानुसार तुम्ही आम्हाला वर्कआउट करू द्या. ठीक आहे. मग आता स्टुडंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय? तर सिंपल रिस्पॉन्सिबिलिटी की मेंटरच्या टच मध्ये राहायचंय, फॅकल्टीच्या टच मध्ये राहायचंय, इंडस्ट्री मेंटर जो आहे त्याच्या पण टच मध्ये राहायचंय आणि त्यांना आधी क्लिअर विचारून घ्यायचंय की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कुठल्या डिपार्टमेंटला जाताना, कुठल्या सेक्शन मध्ये जाताना, कुठल्या मशिनरी हँडल करताना काय प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायचे. कारण आपलं अल्टिमेट एम असलं पाहिजे ट्रेनिंग मध्ये पूर्ण 6 आठवड्यामध्ये 6 वीक मध्ये कुठेही ऍक्सिडेंट व्हायला नको. तर जी काही आपली ट्रेनिंग आहे त्याचं टार्गेट वेगळं आहे, स्किल डेव्हलप करणं. तर कुठेही तुमच्या जे काही SOPs आहेत त्या फॉलो न करता तुम्ही जर काही वेगळी प्रॅक्टिस अडॉप्ट केली तिथे तर ऍक्सिडेंटचे चान्सेस राहतील. तर त्याच्यासाठी तुम्ही इंडस्ट्री मेंटर आणि कॉलेजचा फॅकल्टी मेंटर या दोघांच्या टचमध्ये राहिलं पाहिजे. त्याच्यानुसार त्यांना बऱ्यापैकी सिव्हिरिटी असते की ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे. तर हे सगळे प्रिकॉशनरी मेजर्स तुम्ही त्यांच्याकडून गाईडलाईन्स घ्यायच्या आणि ते जे काही सांगतील त्या फॉलो करणं हेच मेन स्टुडंटचं रोल आहे. ठीक आहे. मग त्यांनी समजा सांगितलं की सेफ्टी शूज कंपल्सरी घातली पाहिजे, तुम्हाला घालावं लागतील. काही एरियामध्ये तुम्हाला कदाचित हँड हँड ग्लोव्ज असतील किंवा ग्लासेस असतील किंवा हार्ड हॅट्स असतील, हेल्मेट्स असतील किंवा रेस्पिरेटरी टाईप ऑफ PPE मास्क असू शकतं किंवा एरिएटर असू शकतं, गॅस मास्क असू शकतो. तर त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलंय त्या गाईडलाईन्स फॉलो करणं हेच मेन स्टुडंटचा इथे रोल असणार आहे. मग याच्यामध्ये आता समजा जर तुम्ही सगळे कंप्लीट केले फॉर्मॅट्स, ट्रेनिंग जॉईन केली, तर ट्रेनिंग करतानाच तुम्हाला ट्रेनिंगचे फॉर्मॅट आता आपण का सांगतोय तर त्याचं रिझन आहे की तुम्हाला डेली बेसिसवर एक्झॅक्ट तुम्ही काय काम करताय ते तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे, रेकॉर्ड ठेवणं अपेक्षित आहे आणि नंतर त्याचा वीकली रिपोर्ट बनवणं नेसेसरी आहे आणि नंतर त्या बेसिसवर वीकली रिपोर्टच्या याच्यावर इंडस्ट्रियल सुपरवायझरची पण साईन असते. तर असं नको व्हायला की 6 आठवडे सगळे संपले आणि मग लक्षात आलं आपल्याला की अरे याच्यामध्ये इंडस्ट्रियल सुपरवायझरची साईन लागती, आपण ते रेकॉर्ड ठेवलंच नाही किंवा मला ते आता मागचं आठवत नाहीये. तर त्याच्यासाठी आपण हे सांगतोय की ट्रेनिंग रिपोर्ट मध्ये अपेक्षित काय तुम्हाला आणि विकली रिपोर्ट मध्ये अपेक्षित काय, कोणाकोणाच्या साईन लागणार आहे, तर ते तुम्हाला इथे आता क्लिअरिटी येईल. तर आपल्याला सिंपल ट्रेनिंग रिपोर्ट मध्ये, फायनल रिपोर्ट मध्ये काय पाहिजे, तर टायटल पेज असणार आहे, सर्टिफिकेट असणार आहे, ऍबस्ट्रॅक्ट असेल, एक्नॉलेजमेंट असेल, कंटेंट पेज असेल. तर टायटल म्हणजे तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, एक्झॅक्टली फोकस काय तुमचा, त्याच्यानुसार टायटल पेज मधलं टायटल तुमचं डिटेलमध्ये असलं पाहिजे. सर्टिफिकेट जे आता मी तुम्हाला MSBTचं दाखवलं तसं सर्टिफिकेट KK वाघ कॉलेज किंवा अजून दुसऱ्या कॉलेजचं जसं काही स्पेसिफिक असेल तर ते सर्टिफिकेट. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला 1 पेज मध्येच समरी तिथे असली पाहिजे की ह्या ट्रेनिंगसाठी तुम्ही कुठल्या ऑब्जेक्टिव्हने गेले होते आणि तुम्हाला एक्सपिरियन्स काय आला आणि त्याचे आउटकम काय. एक्नॉलेजमेंट मध्ये कॉलेजचा जो काही फॅकल्टी मेंटर असेल किंवा कुठला ऑफिसर असेल, HOD असेल, प्रिन्सिपल असेल आणि इंडस्ट्रीला तुम्ही इंडस्ट्रीमधून ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला त्या सगळ्यांचं जे काही इथे थँक्यू आणि अप्रिशिएशन आहे ते एक्नॉलेजमेंट मध्ये आलं पाहिजे. नंतर कंटेंट पेज मध्ये म्हणजे काय, सिंपल इंडेक्स तुमची की त्या इंडेक्स मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय काय द्यायचंय हे सगळं इंडेक्स मध्ये टायटल आणि त्याचे पेज नंबर, सिरियल नंबर आलेलं पाहिजे. आता कंटेंट पेज हे एक स्टँडर्ड आपल्याला सांगता येत नाही कारण इंडस्ट्री वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात, इंडस्ट्रीचं स्केल पण वेगवेगळं असू शकतं, त्याच्यानुसार पेजचे कंटेंट चेंज होतील म्हणजे इंडेक्स चेंज होऊ शकतात. पण जनरल गाईडलाईन्स काय, तर जनरल गाईडलाईन्स ह्या आहेत की चॅप्टर 1 मध्ये तुमचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ इंडस्ट्री हे असलं पाहिजे. म्हणजे समजा तिथे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आपण असं कन्सिडर केलं की मॅनेजिंग डायरेक्टर आहे, जनरल मॅनेजर आहे, डेप्टी जनरल मॅनेजर आहे, मग त्याच्या अंडर मॅनेजर प्रोडक्शन आहे, मॅनेजर HR आहे, मॅनेजर ऑपरेशन्स आहेत, मॅनेजर सेफ्टी आहे, मॅनेजर प्लॅनिंग आहे. जे काही असेल ते पूर्ण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर तुमचं असलं पाहिजे. मग आता हे टॉप मॅनेजमेंट आहे, मग मध्ये मिडल मॅनेजमेंट असेल, लोअर मॅनेजमेंट असेल, तर हे MD किंवा GM पासून खाली जो काही हेल्पर असेल तिथपर्यंत तुमचं स्ट्रक्चर या चॅप्टर 1 मध्ये असलं पाहिजे. नंतर सेकंड चॅप्टर मध्ये जे आहे ते तुमचं इंडस्ट्रीचं जे ऑर्गनायझेशनचं इंट्रोडक्शन. मग त्याच्यामध्ये तुम्ही वरचा चॅप्टर मध्ये जर डिटेल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर दिला असेल तर त्याच्यामध्ये एक बेसिक लेआउटचा फोटो आणि त्याचं डिटेलिंग करू शकता. नंतर त्या इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट कोणता मॅन्युफॅक्चर होतो, मग त्या प्रोडक्टचे थोडे डिटेल्स,
वेगवेगळ्या सर्व्हिस इंडस्ट्री असतील तर सर्व्हिस इंडस्ट्रीचे डिटेल्स, एखादी इंडस्ट्री प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून सर्व्हिस पण देत असेल तर त्याच्यानुसार त्याचे डिटेल्स असतील, त्या इंडस्ट्रीचं स्टार्टिंग किंवा एंडिंग म्हणजे हिस्ट्री पासून आजपर्यंत काय काय चेंजेस झाले, टर्नओव्हर काय आहे आजच्या डेटला आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहे, याचं सगळं डिटेलिंग तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये दिलं पाहिजे. समजा त्या इंडस्ट्रीमध्ये आता मेजर इक्विपमेंट्स कोणकोणते, तर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये बॉयलर असेल, एखादा मोठा रेफ्रिजरेटर असेल, एखादा स्क्रबर असेल, एखादा डिस्टिलेशन कॉलम असेल, किंवा एखाद्या याच्यामध्ये पंचिंग प्रेस एखादी मोठी मशीन असू शकते. तर हे जे कोणते मेजर इक्विपमेंट्स आहेत त्या मेजर इक्विपमेंटचं डिटेलिंग तुम्हाला स्पेसिफिकेशन, म्हणजे आता समजा बॉयलर एक्झाम्पल घेतलं तर बॉयलरची कॅपॅसिटी किती, बॉयलर हा कोणत्या टाईपचा आहे, त्याला नेमकं कोल बेस आहे, ऑइल बेस आहे का अजून काही बेस आपण वापरला आहे, बायोब्रिकेट्स पण आजच्या डेटला वापरतात, काही ठिकाणी आता सोलार कॉम्बिनेशन पण झालंय. ते स्पेसिफिकेशन्स, त्याची ओव्हरऑल अप्रॉक्सिमेट कॉस्ट आणि त्याचं ऍप्लिकेशन त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये, हे सगळं तुम्हाला तिथे देणं अपेक्षित आहे. मग त्याचं काही मेंटेनन्स, टाईप ऑफ मेंटेनन्स, स्पेसिफिक मेंटेनन्स असेल तर हे इथे तुम्हाला मेंटेनन्स पण द्यायचं. नंतर फोर्थ चॅप्टर मध्ये तुम्हाला ओव्हरऑल प्रोसेस डिफाईन करायची. तर एखादी इंडस्ट्री जे काही प्रोडक्ट बनवतीये तर त्या रॉ मटेरियल पासून एंड प्रोडक्ट पर्यंत जे काही प्रोसेस आहे त्याचं तुम्हाला एक तर ब्लॉक डायग्राम किंवा एखादं डिटेलिंग प्रोसेस अँड इन्स्ट्रुमेंटेशन डायग्राम असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे काढू शकता. आणि मग या प्रोडक्शनचं प्लॅनिंग, की डेली बेसिसवर किंवा अॅन्युअल बेसिसवर हे प्रोडक्शनचं प्लॅनिंग आहे. आणि मग त्याला वेगवेगळ्या मेथड्सनी, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, वेगवेगळे कंट्रोलिंग यूज करून आपण ते कसं सक्सेस करतो, तर ह्याचं डिटेलिंग पूर्ण प्रोसेस ओरिएंटेड चॅप्टर 4 मध्ये असलं पाहिजे. आता चॅप्टर 5 फोकस करतोय टेस्टिंगवर, म्हणजे जे प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करतोय त्याच्यासाठी रॉ मटेरियल कोणतं लागतंय, मग त्या रॉ मटेरियलची क्वालिटी काय असणार आहे, किंवा त्याच्यामधले वेगवेगळे कॉम्पोनंट्स काय असू शकतात, फायनल प्रोडक्ट काय असेल किंवा इंटरमिजिएट प्रोडक्ट्स काय असतील, तर याचं क्वालिटी चेक जे असतं, तर मग त्या क्वालिटी चेकमध्ये तुम्ही गॅस क्रोमॅटोग्राफी वापरताय का हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी वापरताय का वेगवेगळ्या ज्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणतोय, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणतोय, अशा काही वापरताय. तर हे सगळं जे काही टेस्टिंगचा पार्ट आहे तो चॅप्टर 5 मध्ये आलेला पाहिजे. चॅप्टर 6 मध्ये मेजर मटेरियल हँडलिंग प्रोडक्ट्स असतील. तर प्रोडक्ट हँडल हा एक वेगळा पार्ट आहे, ज्याला आपण आता जनरली आपण केमिकल ओरिएंटेड केमिकल हँडलिंग, ते केमिकल हँडल रॉ मटेरियल असेल, इंटरमिजिएट प्रोडक्ट्स असतील, फायनल प्रोडक्ट्स असतील, पॅकेजिंग पर्यंत, लोडिंग अनलोडिंग ऍक्टिव्हिटीज पर्यंत आपल्याला हे सगळे मटेरियल हँडल करावं लागतात. जसं रॉ मटेरियल दुसऱ्या कंपनीकडून आपल्याकडे आलं तर ते रॉ मटेरियल अनलोड कसं होतं, तिथून ते पर्टिक्युलर ज्या प्रोडक्टला जायचंय, सॉरी प्रोसेसला जायचंय, त्या प्रोसेसच्या स्टार्टिंग पॉईंट पर्यंत कसं नेणार आहे, तर त्याच्यासाठी आपण लिफ्ट वापरू शकतो, क्रेन्स वापरू शकतो, स्लिंग्स असतील, पुलीज असतील, जॅक्स असतील, कन्व्हेअर्स असतील, जे काही तुम्ही तिथे ऍक्च्युअल बघताय इंडस्ट्री वापरते त्याचं डिटेलिंग तुम्हाला इथं करायचं. मग समजा आपण एक्झाम्पल घेतलं की इथे लिफ्ट आहे, मग त्या लिफ्टची कॅपॅसिटी किती आहे हे पण तुम्हाला स्पेसिफिकेशन मध्ये माहिती पाहिजे. तर हे डिटेलिंग तुम्हाला इथे करायचं. नंतर चॅप्टर 7 जो आहे तो सेफ्टी प्रोसिजर्स कोणकोणत्या फॉलो करताय तुम्ही, त्या केसमध्ये तुम्हाला इथे डिटेलिंग करायचं. जसं आता इथे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ब्रेकडाऊन मेंटेनन्स याच्या पण प्रोसिजर सांगितलाय. आणि मी जसं आता सांगितलं एसओपी आहे एक इनिशियल असतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, आणि आता सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू असतो सेफ्टी ऑपरेटिंग प्रोसिजर्स. तर इथे तुम्हाला काय करायचं की समजा एखादं केमिकल हँडल करताय तुम्ही, तर केमिकल हँडलिंगसाठी किंवा केमिकल रिएक्टर मध्ये तुम्ही ऍड करताय किंवा एखादं फायनल प्रोडक्ट तुम्ही बाहेर काढताय आणि पॅक करताय, तर या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी प्रिकॉशनरी मेजर्स असणार आहे. आणि त्या केमिकलचे समजा जे काही साईड इफेक्ट्स असतील किंवा त्याचे स्किनवर इफेक्ट असतील किंवा आपल्या वेगवेगळ्या बॉडीवर इफेक्ट असू शकतात, किंवा ते कॅरी करताना एखादा हेवी ऑब्जेक्ट असेल तर त्याचा पण आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर याच्यासाठी त्यांनी स्टँडर्ड काहीतरी प्रॅक्टिसेस ठेवलेल्या असतात. त्या सेफ ऑपरेटिंग प्रोसिजर्स तुम्हाला इथे चॅप्टर 7 मध्ये डिटेलमध्ये द्यायचे. पर्टिक्युलर्स ऑफ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस, आता चॅप्टर 8 काय सांगतोय की तुम्ही वरती जे काही काम करताय प्रोडक्शन मध्ये कदाचित जास्त टाइम दिला असेल किंवा काही ठिकाणी असेंब्ली असतं, काही ठिकाणी टेस्टिंग असेल, काही ठिकाणी मेंटेनन्स असेल, काही ठिकाणी फक्त पॅकिंग असू शकतं. तर जे काही इंडस्ट्री तुम्ही चॉईस केलेली, ज्या इंडस्ट्रीमध्ये जे तुम्ही काम करताय त्याचा तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इथे डिटेलमध्ये लिहायचा आहे. की मी समजा पर्टिक्युलर एका सब्जेक्टमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयरला थेअरीमध्ये मी हा पार्ट शिकलो होतो, पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मला हा नव्हता, तो ट्रेनिंग थ्रू आता मला भेटला.
तर हे आपल्याला थेअरी आणि प्रॅक्टिकल नॉलेज लिंक करायचंय आणि तुम्हाला ट्रेनिंगचे बेनिफिट्स आणि सेल्फ एक्सपिरियन्स पण तिथे शेअर करायचं आहे. की कदाचित कॉलेजमध्ये थेरॉटिकल नॉलेज घेतलंय, पण प्रॅक्टिकली हे मी कधी केलेलं नव्हतं, तर तो पार्ट तुम्हाला तिथे ऍक्च्युअल मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. नंतर चॅप्टर 9 आहे शॉर्ट रिपोर्ट. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल जो काही तुम्ही ट्रेनिंगचा एक्स्ट्रॅक्ट असेल तो तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये लिहायचा चॅप्टर 9 मध्ये. आणि चॅप्टर 10 मध्ये जे काही तुम्हाला चॅलेंजिंग एक्सपिरियन्सेस होते, तुम्ही जे काही एन्काउंटर केले चॅलेंजिंग एक्सपिरियन्स, ते तुम्हाला इथे स्पेशली नोट डाऊन करायचे. समजा आता एखादा केमिकल, समजा 200 लिटर्स ड्रम होता आणि तो तुम्हाला हँडल करायला त्यावेळेस सांगितला. ऑब्विसली तिथे सुपरवायझर असणार, सपोर्ट असणार, एक्सपिरियन्स होल्डर असणार, एक्सपर्टाईज असणार. पण तुम्हाला जे काही काम दिलं, पण तेव्हा तुम्हाला नॉलेजच नव्हतं, स्किलच नव्हत्या आणि तुम्हाला ते तेव्हा चॅलेंजिंग वाटलं आणि त्याच्यानंतर मग एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला कळलं की हे कसं हँडल करत असतात. किंवा रिएक्टर मध्ये आपण चार्ज करतोय, तर त्या केसमध्ये आपण याच्या आधी रिएक्टर चार्ज कधी केलेलंच नाही एवढ्या कॅपॅसिटीचं, किंवा बॉयलरच्या जवळ कधी एवढं गेलोच नसेल, किंवा एखाद्या फर्नेस जवळ कधी गेलो नसेल, किंवा एखाद्या मेजर इक्विपमेंट जवळ कधी गेलो नसेल, किंवा त्याचा जो मेजर नॉईज आहे तो नॉईज कधी एक्सपिरियन्स केला नसेल, आणि त्या नॉईजला एवढ्या कमी वेळ आपण थांबलो तर ठीक आहे, पण ज्या वेळेस आपल्याला 8 तास काम करायची वेळ येईल, तर तो सुद्धा तुमचा चॅलेंजिंग एक्सपिरियन्स असू शकतो. तर असे वेगवेगळे चॅलेंजिंग एक्सपिरियन्स जे आहेत ते तुमचे इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स तिथे शेअर करायचे तुम्हाला चॅप्टर 10 मध्ये. आणि हे आहे ओव्हरऑल गाईडलाईन्स जे तुम्हाला फायनल रिपोर्ट बनवायचा आहे. आणि एंडिंगला तुम्हाला या रिपोर्टमध्ये रेफरन्सेस टाकायचे. मग रेफरन्सेस हे तुम्ही कदाचित समजा एखाद्या इंडस्ट्रीचं, तुम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करताय त्या इंडस्ट्री मधलं त्यांची स्पेशल वेबसाईट असेल, चांगली वेबसाईट की ज्याच्यामध्ये भरपूर डिटेल कंटेंट्स दिलेले आणि तेच तुम्ही काही चॅप्टर्स मध्ये घेतलेले असतील, तर तुम्ही त्या वेबसाईटचा रेफरन्स द्या. समजा जर एखाद्या तुमच्या इंडस्ट्रियल सुपरवायझरनेच काहीतरी गाईडलाईन्स दिल्या आणि वेगवेगळ्या साईट्स तुम्हाला शेअर करायला लावल्या किंवा तुम्हाला रेफर करायला लावल्या, तर ते सुद्धा तुम्ही इथं जर रेफर केलेले असतील तर ते पण रेफरन्स द्यायचे. जसं ISO 9000 आहे, ISO 14000 आहे, ISO 18000 आहे, ISO 45000 आहे, किंवा महाराष्ट्र फॅक्टरी रूल आहे, फॅक्टरी ऍक्ट आहे, असं जर त्यांनी काही स्पेसिफिक रेफर करायला सांगितलं असेल तर ते रेफरन्सेस पण तुम्हाला ऍड करायचे. समजा तुमचा थेरॉटिकल पार्ट मधला काही टेक्स्ट बुक असेल किंवा काही रेफरन्स बुक असेल, तो तुम्ही जर रेफर केलेला असेल तर तो सुद्धा इथे टाकायचा आहे. आणि त्याच्या पण काही स्टँडर्ड गाईडलाईन्स असतात, त्या स्टँडर्ड गाईडलाईन्स नुसारच तुम्हाला रेफरन्सेस द्यायचे. तर इथे मिनिमम हे 20 पेजेस असले पाहिजे. याच्यापेक्षा जास्त पेजेस झाले तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण जिथे जिथे तुम्हाला फोटोग्राफ्स, ऍक्च्युअल फोटोग्राफ्स, तुमची इन्व्हॉल्वमेंट किंवा एखादं चार्ट असेल किंवा एखादा स्पेसिफिक टेबल असेल, असं जर तुम्हाला रिप्रेझेंट करता येत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ह्या कंटेंट्स मध्ये हे सगळं ऍड करू शकता. तर हे मिनिमम गाईडलाईन्स आहे आणि ह्या जनरल गाईडलाईन्स दिलेल्या आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही एक्स्ट्रॉर्डिनरी चांगलं काम करायचं वाटत असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तर हे झाले फायनल जे कंटेंट्स आहेत रिपोर्टचे त्याच्यानुसार. आता याच्यामध्ये ज्या स्ट्रॅटर्जीज आहेत त्याच्यामध्ये सिंपल आपण जसं स्किल्स ओरिएंटेड बोललो की ट्रेनिंग मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, स्किल्स घेतल्या पाहिजे, आउटकम्स काय काय आलेले पाहिजे ते पण सांगितलंय. पण याच्यामध्ये मग तुम्हाला एक्झॅक्टली हे लिहिताना कसं लिहायचंय, की जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे डेली बेसिसवरचा किंवा वीकली बेसिसवरचा, तो आपण इथे आता डेली रिपोर्ट आणि वीकली रिपोर्ट मध्ये सांगणार आहे. तर ऑलरेडी मी जे तुम्हाला 150 मार्क्सचं वेटेज सांगितलं होतं तेच इथे थोडंसं डिटेलिंग दिलेलं आहे की हे #75 म्हणजे इंडस्ट्रियल सुपरवायझर तुमचा आणि तुमचा मेंटॉर यांच्याकडून 75 मार्क्स हे कम्प्लीट होतील. आणि एंड सेमिस्टर एक्झाम जी असणार आहे त्याला एक्सटर्नल एक्झामिनर असेल, तर तो सुद्धा इंडस्ट्री पर्सनच असणार आहे. आणि तो परत तुमचं प्रेझेंटेशन बघणार आहे, तुमचं काही क्वेश्चन्स घेईल ज्याला आपण वायवा म्हणतो, ओरल म्हणतो. ते क्वेश्चन्स, प्रेझेंटेशन आणि तुमचे रिपोर्ट कंटेंट्स या बेसिसवर परत हे 75 मार्क्स असणार आहे. तर हे टोटल 150 मार्क्स तुमच्या हातात आहे. तर तुम्ही ट्रेनिंग जर सिस्टमॅटिक केली, सिन्सिअरली केली, त्याच्यानुसारच तुमचं प्रेझेंटेशन, कॉन्फिडन्स आणि ओरल मधले क्वेश्चनचं आन्सर सेशन हे सगळं एकदम इझी होऊ शकतं. ठीक आहे. तर हे 150 मार्क्स तुमचं स्प्लिटअप आहे. आता हा ऑलरेडी आपण फॉर्मॅट 1 जो इंडस्ट्रीकडून आपल्याला कॉलेजला पाहिजे आणि जो आपण MSBT ला अपलोड करतो. तर आपण काय करतो की इंडस्ट्रीचे डिटेल्स घेतोय,
इंडस्ट्रीचं नाव काय, ऍड्रेस काय, कॉन्टॅक्ट डिटेल्स काय, प्रोडक्ट कोणता आहे, कंट्रोल कोणतं आहे याचं, कंपनीचा टाईप काय, टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहे, आणि मग ही इंडस्ट्री तुम्हाला ट्रेनिंग द्यायला रेडी आहे का नाही 6 वीक्स साठी. मग त्याच्यामध्ये कुठल्या ब्रांचला आहेत तुम्ही, मेल किती, फिमेल किती आणि टोटल किती, हा सिंपल फॉर्मॅट आहे. तर याच्यामध्ये इंडस्ट्री पर्सननी सिग्नेचर दिली, स्टॅम्प दिला, याचा मिनिंग आहे की एवढ्या नंबर ऑफ स्टुडंट्सला आम्ही 6 वीक्स साठी परमिशन देतोय. तर हा फॉर्मॅट 1 तुमच्याकडून इंडस्ट्री थ्रू घेतोय आपण. आणि आता आम्ही तो ऑलरेडी MSBT वर अपलोड केलाय. म्हणजे MSBT ला आता इन्फॉर्मेशन आहे की ह्या पर्टिक्युलर कॉलेजचे, ह्या ब्रांचचे एवढे स्टुडंट्स या इंडस्ट्रीमध्ये आता ट्रेनिंगसाठी जॉईन झालेले. ठीक आहे. फॉर्मॅट 2 काय, तर पॅरेंट्स, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं इनिशियली की पॅरेंट्सला पण क्लिअर इन्फॉर्मेशन पाहिजे की आमचा वॉर्ड किंवा मुलगा मुलगी हे कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, कोणत्या ड्युरेशनसाठी, कोणत्या ब्रांच थ्रू आणि कुठे काम करते, हे क्लिअरिटी असण्यासाठी आपण हे प्रिन्सिपलला सबमिशन देतोय. म्हणजे त्या ब्रांचला तरी ऍटलिस्ट माहिती पाहिजे की कोणते स्टुडंट्स कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जॉईन होत आहे, आणि याला पॅरेंट्सची परमिशन आहे. पॅरेंट्स अंडरटेकिंग घेतो याचं मिनिंग काय की पॅरेंट्सने याला परमिशन दिली आहे. कारण कधी कधी असं होतं की स्टुडंट्स हे लोकल सोडून बाहेरच्या ठिकाणी सुद्धा जातात, आणि त्यावेळेस ते पॅरेंट्सला माहिती आहे का नाही हे आपल्याला क्लिअरिटी नसते. म्हणून इथे पॅरेंटची सिग्नेचर किंवा गार्डियनची सिग्नेचर असणं याचं मिनिंग आहे की त्या स्टुडंटला पॅरेंट्सनी परमिशन दिलेली आणि त्यांना पूर्ण नॉलेज आहे. नंतर फॉर्मॅट 3 हा होता की ज्या मुलांना डायरेक्टली कंपनी भेटलेली नाही आणि त्या कंपनीमध्ये ट्राय करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रिन्सिपल थ्रू HR मॅनेजर किंवा त्या कॉन्टॅक्ट पर्सनला आपण हा फॉर्मॅट 3 लेटर देत होतो, ज्याच्यामध्ये डिटेल्स सांगत होतो की स्टुडंट्स कोणकोणते येणार आहेत, त्याचे एनरोलमेंट नंबर्स काय, आणि त्याला फॅकल्टी मेंटॉर कोण आहे किंवा त्याचा मोबाईल नंबर काय. म्हणजे इंडस्ट्रीला जर समजा काही डिफिकल्टी आल्या तर ते डायरेक्टली फॅकल्टी मेंटॉरला कॉल करतील, आणि त्याच्यानुसार त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं की त्याच्यानंतर मग ते फॉर्मॅट 1 वर साईन देऊन आपल्याला देणार होते. तर फॉर्मॅट 1 आणि 3 बऱ्याच मुलांचा झालेला आहे. फॉर्मॅट 2 फक्त काही मुलांनीच दिलेला आहे. तो फॉर्मॅट 2 पॅरेंटचा सुद्धा सगळ्यांनी सबमिट करायचा. म्हणजे हे कंपल्सरी आहे की फॉर्मॅट 1, 2, 3 हे सगळं कंप्लीट झालं पाहिजे. आणि अजून एक फॉर्मॅट आहे फॉर्मॅट 4. तर जेव्हा आता तुमची इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट होईल, तर ती कंप्लीट होताना तुमचा इंडस्ट्रियल पर्सन्स तुमच्याबद्दल काय सांगतोय याच्या ओरिएंटेड हा फॉर्मॅट आहे, आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. तर जसं इथे जर तुम्ही बघितलं, नेम ऑफ स्टुडंट आहे, एनरोलमेंट नंबर आहे, आणि इथे मार्क्स 30 मार्क्स आहे इथे इंडस्ट्री सुपरवायझरचे आणि मेंटॉरचे जॉईंटली. नंतर प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे आपण म्हणतो, म्हणजे डेली बेसिसवर काय केलं, वीकली बेसिसवर काय केलं, 6 वीक मध्ये काय केलं, हे प्रोग्रेसिव्हली जे चेक करणार आहे त्याचे 25 मार्क्स आहेत. आणि जे मेंटॉर फॅकल्टी म्हणजे कॉलेजची मेंटॉर फॅकल्टी, ती 20 मार्क्स देणार आहे. असे तुमचे जे मार्क्स आहे ते टोटल 75 मध्ये कन्व्हर्ट होतील. आता याच्यामध्ये हा फॉर्मॅट 4 आत्ताच तुम्हाला का सांगतोय, त्याचं रिझन आहे कारण याच्यामध्ये इंडस्ट्रियल सुपरवायझरची साईन आहे. तर नॉर्मली असं होतात की मुलं कंप्लीट करतात ट्रेनिंग, आणि त्याच्यानंतर मग आम्ही फॉर्मॅट 4 त्यांना सांगतो, त्यावेळेस कळतं की इंडस्ट्री सुपरवायझरची इथे साईन आहे. तर ट्रेनिंग जेव्हा तुमची कंप्लीट होईल, जेव्हा ते तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला किंवा लेटर द्यायला रेडी राहतील, त्यावेळेस त्यांना हा फॉर्मॅट 4 सांगायचा आहे की आम्ही जे काही आता इथे 6 वीक मध्ये परफॉर्म केलंय त्याच्यानुसार इथे तुमची साईन, स्टॅम्प आणि मार्क्स हे तुमच्या थ्रू पाहिजे. आणि जर काही अडचण असेल त्यांना असं काही करण्यामध्ये, ते फॅकल्टी मेंटॉरशी बोलू शकतात. तर हा आहे फॉर्मॅट 4. नंतर फॉर्मॅट 5 पण आहे, जो एंड सेमिस्टर एक्झामिनेशन साठी आहे. तर हे नॉर्मल आपलं स्टुडंटचं डिटेलिंग आहे, जसं नेम ऑफ स्टुडंट, एनरोलमेंट, त्याचा प्रोग्राम, सेमिस्टर, कोर्स कोड, नंतर टायटल, इंडस्ट्रीचं नाव, आणि कोर्स आउटकम्स. जसं आपण सीओ इनिशियली बघितले ना की काय काय कोर्स कम आउटकम अचीव झाले पाहिजे, आणि रियालिटीमध्ये जे काही अचीव झालेले ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आता याच्यामध्ये जसं एंड सेमिस्टर एक्झामला परत 75 मार्क्स वेटेज आहे, तर तुमचं प्रेझेंटेशन तुम्हाला तयार करायचं. तर नॉर्मली मुलं काय करतात की इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट झाली की त्याच्यानंतर प्रेझेंटेशन तयार करतात. पण जर तुम्ही डेली बेसिसवर तुमचं वर्क जर रेकॉर्ड करून ठेवलं, पेपरवर असेल नाही तर मग सॉफ्ट कॉपीमध्ये, वीकली बेसिसवर ते तयार झालं, तर प्रेझेंटेशन तयार करायला काही प्रॉब्लेम येत नाही. तर ज्यांना पॉसिबल आहे प्रोग्रेसिव्हली एक एक वीकचं, एक एक 2-2 वीकचं असं प्रेझेंटेशन मध्ये पण ते ऍड करत जायचं, आणि मग 6 वीक नंतर तुमचं प्रेझेंटेशन ऑटोमॅटिक
रेडी होऊन जाईल. मग त्याला फिनिशिंग करायला जास्त वेळ लागणार नाही, कारण तुमचं ट्रेनिंग संपल्या 1 किंवा 2 आठवड्याच्या आतमध्येच आपल्याला हे लगेच ओरल एक्झाम ठेवावं लागते आणि इंडस्ट्रियल पर्सन पण तुम्हाला तिथे आम्हाला अलॉट करावा लागतो. आणि या 2 आठवड्याच्या आतच तुमचे हे 75+75 150 मार्क्स फायनल करावे लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला प्रेझेंटेशन पण बनवायचं आहे, वरते तुम्हाला मी सांगितलंय रिपोर्ट पण बनवायचा आहे. आणि इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुमचं मेंटॉरची साईन आहे आणि जो इंडस्ट्रियल पर्सन एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून येणार आहे तो इथे साईन करणार आहे. तर इथे ट्रेनिंग वाला इंडस्ट्रियल पर्सन नाहीये हे लक्षात ठेवा. हो, हा जो एंड सेमिस्टर एक्झामिनेशन घेणार आहे फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये त्यांची साईन आहे. ठीक आहे, हे झाले फॉर्मॅट 5. आता जो वीकली डायरी आणि डेली डायरी ज्याला आपण म्हणतो, तर ते तुम्हाला इथे परत तयार करायचं. याचा पण फॉर्मॅट क्लिअरली मेन्शन केलेला आहे की इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कोणत्या टायमिंग पासून कोणत्या टायमिंग पर्यंत, म्हणजे डेट टू डेट हे मेन्शन करायचे. 6 वीक्स हे कंपल्सरी, हे लक्षात घ्या. सुपरवायझरचं नाव, डेझिग्नेशन, स्टुडंटचं नाव, ब्रांच कोणती आहे, पॉलिटेक्निकचं नाव म्हणजे कॉलेजचं नाव तुम्हाला लिहायचंय आणि ह्या बेसिसवर तुम्हाला मग आता फॉर्मॅट लिहायचा आहे. मग फॉर्मॅट चेक करून घ्या इथे. तर हा वीक 1चा फॉर्मॅट आहे. म्हणजे समजा आता तुम्ही ज्यांनी आता सुरुवातीलाच स्टार्ट केलेलं आहे, तर 1 मे पासून स्टार्ट केलं तर 1 to 6 मे और 7 मे. ठीक आहे, तर इथे तुम्हाला हा डेट लिहायची आहे की वीक 1 आमचा हा होता आणि त्या वीक मध्ये एक्सपेक्टेड वर्क काय हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे त्यांनी गाईडलाईन्स मध्ये. तर समजा एक्सपेक्टेड वर्क तुमचं नाही झालं तर तुम्ही हे परत तुमच्या इंडस्ट्रियल सुपरवायझरला किंवा मेंटॉरला हे सगळं दाखवू शकता फॉर्मॅट्स आणि त्यांना सांगू शकता की आम्हाला याच्यानुसार एक्सपेक्टेशन्स आहेत, त्याच्यानुसार जे जे पॉसिबल आहे तुम्हाला ते तिथे लिहायचं. जसं आता एक्सपेक्टेड वर्क इथे वीक 1 मध्ये काय, स्टडी ऑफ ऑर्गनायझेशन चार्ट ऑफ इंडस्ट्री. तर ऑर्गनायझेशन मध्ये जे पर्सन्स आहेत, ज्या काही डेझिग्नेशन्स आहेत, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय, रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ज्याला नॉर्मली म्हणतो, त्या इथे मेन्शन करायच्या, त्या तुम्हाला स्टडी करायच्या आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं थोडंसं डिटेलिंग करायचं. जसं लोकेशन असेल, प्रोडक्टच्या रेंज काय, त्याची साईज काय, नंबर ऑफ एम्प्लॉईज काय, टर्नओव्हर काय. ठीक आहे, आता हे टोटल वीकचं एक्सपेक्टेशन दिलंय त्यांनी. ठीक आहे, मग याच्यामध्ये डे 1ला काय झालं, समजा डे 1ला तुमचं फक्त इंट्रोडक्शन झालं, इंडस्ट्रीनं त्यांचं इंट्रोडक्शन दिलं, इंडस्ट्रीनं एखादा व्हिडिओ दाखवला तुम्हाला डिटेल मधला, किंवा अजून जे काही इंट्रोडक्शन झालं, तर जे काही ऍक्च्युअल झालेलं आहे ते तुम्ही इथे लिहू शकता डे 1. मग डे 2ला तुम्ही काय शिकले, डे 3ला काय केलं, डे 4ला काय केलं, डे 5ला काय केलं, डे 6ला काय केलं. तर हा तुमचा वीक 1 आहे. तर या वीक 1 मध्ये हे 2च एक्सपेक्टेशन्स जे आहेत ते इथे फुलफिल होतील कुठेतरी. कारण कदाचित काही जणांना नंबर ऑफ एम्प्लॉईज किंवा त्यांच्या पोस्ट, डेझिग्नेशन, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज उशिरा कळतील. तर तुम्ही डे 3 असो डे 4 असेल तेव्हा कळाले तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर ज्या दिवशी जे काही कळालंय त्याचा रेकॉर्ड ठेवा. म्हणूनच मी म्हटलं की हे जर तुम्ही फॉर्मॅट सोबत ठेवला तुमच्या, तर ह्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला लगेच डे 1 ची ऍक्टिव्हिटी, डे 2 ची ऍक्टिव्हिटी, 3, 4, 5, 6 ची ऍक्टिव्हिटी अशी कंप्लीट करता येईल. आणि तुमचा वीक 1 झाला की ऑटोमॅटिक वीक 1चा एक वीकली रिपोर्ट तयार होऊन जाईल. असंच तुम्हाला बाकीच्या सगळ्या वीक साठी करायचं. आता इथे लक्षात घ्या, वीक 1 कंप्लीट झाला की साइन ऑफ स्टुडंट तर आहेच आहे, पण याच्यासोबत इंडस्ट्रियल सुपरवायझरची पण साईन. तर तुमच्या इंडस्ट्रियल पर्सनला, सुपरवायझरला हे माहिती पाहिजे की आपण वीकली बेसिसवर रिपोर्ट तयार करतोय. तर तुम्ही तो रिपोर्ट तयार करून खरं तर यांना दाखवणं अपेक्षित आहे. तुम्ही जर सॉफ्ट कॉपीमध्ये तयार केलं तर त्याची प्रिंटआउट घ्या आणि साईन करा. तुम्ही जर हँड रिटन केलेलं असेल तर त्या मुवमेंटला साईन घ्या. पण हे शक्यतो आजच्या डेटला थोडंसं सोपं जाईल की वर्ड कॉपी याची असली की वर्ड कॉपीमध्ये तुम्ही फास्ट टाईप करू शकता आणि कंप्लीट वीक, एका वीक नंतर तुम्हाला ही साईन घ्यायची. तर अशा 6 साईन तुम्हाला ह्या इंडस्ट्रियल सुपरवायझरच्या प्रत्येक वीक साठी घ्यायचे. जसं आता इथे वीक 2 आहे, मग याचं इंडस्ट्रीचं लेआउट काय, वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स, जसं मेजर मशिनरीज कोणकोणत्या आहेत, इक्विपमेंट्स कोणते आहेत, रॉ मटेरियल्स कोणते आहेत, ह्याचं ऍप्लिकेशन्स काय, म्हणजे प्रत्येक मटेरियलचं ऍप्लिकेशन्स काय, प्रत्येक कॉम्पोनंटचं ऍप्लिकेशन काय, इक्विपमेंटचं ऍप्लिकेशन काय, इन्स्ट्रुमेंटचं ऍप्लिकेशन्स काय, हे तुम्हाला ह्या वीक मध्ये स्टडी करणं नेसेसरी. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला परत डे 1, 2, 3, 4, 5, 6 स्टुडंटची साईन आणि सुपरवायझरची. आता ही जी स्टुडंटची साईन आहे ते सगळे जणांनी साईन करायची गरज नाहीये. तर तुम्हाला आम्ही सांगितलं की स्टुडंटचा जो मेन परत लीडर कोण आहे, तर तो लीडरने साईन केले तरी चालेल. ठीक आहे,
पण इंडस्ट्रियल सुपरवायझरची तुम्हाला परत वीक 2 वर साईन घ्यायची. वीक 3 मध्ये एक्सपेक्टेड काय की प्रोडक्शन प्लॅनिंग किंवा कंट्रोल प्रोसिजर याचं लर्निंग करायचंय तुम्हाला. प्रोसेस काय आहे, प्लॅनिंग कसं होतं आणि पूर्ण प्रोसेस कंट्रोल कशी होती. तिथे टेम्परेचर मेजर पॅरामीटर आहे का, प्रेशर आहे का, फ्लो रेट आहे का, व्हॉल्यूम आहे का, लेवल आहे, हे असे वेगवेगळे पॅरामीटर्स तुम्हाला तिथे स्टडी करायला भेटतील. तर हे वीक 3 मध्ये एक्सपेक्टेशन्स आहेत आणि त्याच्यानुसार परत डे 1 to 6 आणि दोघांच्या साईन. नंतर वीक 4 मध्ये टेस्टिंग आणि क्वालिटी अश्युरन्स प्रोसेस. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग असू शकतात, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग असतील, काही अनालिटिकल इक्विपमेंटच्या टेस्टिंग असतील, काही ज्या आपल्या लॅबोरेटरी बेसिसवरच्या काही टेस्टिंग असू शकतात. तर ज्या काही टेस्टिंग प्रोसिजर असतील क्वालिटी चेकसाठी, तर हे क्वालिटी डिपार्टमेंटच्या सगळ्या टेस्टिंग तुम्हाला इथे शिकायचे. मग या वीक 4 मध्ये तुम्हाला परत 1 to 6 मध्ये तुम्हाला हे डिटेल लिहायचं. ठीक आहे. नंतर वीक 5 मध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स किंवा सेफ्टी प्रॅक्टिसेस काय अडॉप्ट केलेल्या इंडस्ट्रीनं, काय अडॉप्ट केलं आहे हे स्टडी करायचे तुम्हाला. आणि एंडिंगला तुम्ही मग इंडस्ट्रीला पण सांगू शकता की तुम्ही इथे जर हे केलं तर हे अजून बेटर होईल. पण आधी तुम्हाला काय करायचंय की इंडस्ट्रीमध्ये काय अडॉप्ट केलेलं आहे ते शिकायचंय आणि त्याचे डिटेलिंग तुम्हाला इथे परत 1 to 6 मध्ये लिहायचंय. मग आता हे सेफ्टी प्रिकॉशन्स जनरल असू शकतात, स्पेसिफिक सेक्शनचे असू शकतात, स्पेसिफिक लॅबोरेटरीचे असू शकतात किंवा स्पेसिफिक मशिनरीज इक्विपमेंटचे पण असू शकतात. हे सगळं तुम्हाला इथे डिटेलमध्ये बघायचं. तुम्ही जे काही शिकणार आहेत, जे काही एक्सपिरियन्स घेणार आहेत, त्यांच्याकडून ज्या काही गाईडलाईन्स तुम्हाला भेटतील त्या सगळ्या इथे डे 1 to 6 मध्ये परत लिहायच्या. वीक 6 मध्ये तुम्हाला रिपोर्ट रायटिंग आहे. म्हणजे वीक 5 पर्यंत बऱ्यापैकी तुमचं लर्निंग झालेलं असेल ओव्हरऑल आणि वीक 6 मध्ये तुमचं व्हिजिट मधून जे काही तुम्हाला लर्निंग्स भेटलेले आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मॅन्युअल्स पण तुम्हाला ते देऊ शकतात. जसं इथे ऑपरेटिंग मॅन्युअल असतं, म्हणजे कुठलंही इक्विपमेंट जर तुम्ही परचेस केलं तर मॅन्युफॅक्चरर त्याला ऑपरेटिंग मॅन्युअल देतो की हे इक्विपमेंट कसं ऑपरेट करत असतात, त्याची स्टँडर्ड प्रोसिजर असते. आणि इन केस काही मेंटेनन्स काही प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा गाईडलाईन दिलेले असतात. मग ते ऑपरेशनल मॅन्युअल असो, सेफ्टी मॅन्युअल असो, मेंटेनन्स मॅन्युअल असो, क्वालिटी मॅन्युअल असेल, असे वेगवेगळे मॅन्युअल जे असतात ते तुम्ही कलेक्ट केलेले पाहिजे आणि ते परत स्टडी केले पाहिजे. आणि मग त्याचा परत एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो डे 1 to 6 मध्ये हा लास्ट वीक मध्ये तुम्हाला इथे स्टडी करून लिहिला पाहिजे. तर हे ऍक्च्युली जर तुम्ही डिटेलिंग बघितलं आता तर MSBT ट्रेनिंग करायला सांगितलंय, कॉलेजने तुम्हाला सपोर्ट केलाय, फॉर्मॅट 3 प्रिन्सिपलची साईन लेटर कडून तुम्हाला दिलेला आहे, इंडस्ट्रीनं तुम्हाला फॉर्मॅट 1 दिलेला आहे, फॉर्मॅट 2 हा गार्डियन किंवा पॅरेंटच्या साईन दिलेला आहे आणि तो कॉलेजला सबमिट करणं नेसेसरी आहे. फॉर्मॅट 4 आणि 5 हा मार्क्स ओरिएंटेड आहे, 75 मार्क्स फॉर्मॅट 4, 75 मार्क्स फॉर्मॅट 5. आणि मग डेली बेसिसवर तुम्हाला रेकॉर्डिंग ठेवायचंय, वीकली बेसिसवर रेकॉर्डिंग ठेवायचंय. प्रत्येक वीकला इंडस्ट्रियल सुपरवायझरची साईन असणार आहे. कंप्लीट 6 वीक झाले की तुमचा ट्रेनिंग रिपोर्ट सुद्धा कंप्लीट करायचा आहे. त्याचे सुद्धा मी 10 चॅप्टर मध्ये गाईडलाईन्स तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आणि मग प्रेझेंटेशन पण रेडी ठेवायचंय. आणि जेव्हा तुम्ही कॉलेज जॉईन करणार आहे साधारण 15 जुलैला, तर त्याच्यानंतर लगेच फर्स्ट वीक किंवा मॅक्सिमम सेकंड वीक मध्ये प्रेझेंटेशन देऊन तुम्हाला त्याचे मार्क्स पण अलॉट होतील. तर हा टोटल 150 मार्क्सचा ट्रेनिंगच्या गाईडलाईन्स मी तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल किंवा काही क्वेरीज असतील विचारायचं असेल तर तुम्ही आता ते विचारू शकता. थँक्यू.